अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा गावातील एका विधवा महिला शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील बोरवेलवर गावातीलच दुसऱ्या शेतकऱ्याने अनधिकृतरित्या ताबा मिळवून त्यांनाच शेतीसाठी त्यांच्या बोरवेलचे पाणी घेण्यास मज्जाव करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा शिवारात 50 वर्षीय सविता वाशिमकर ही महिला आपल्या पतीच्या निधनानंतर गट क्रमांक 139 मधील स्वतःच्या मालकीच्या 4 एकर 7 गुंठे शेतावर मुलाच्या मदतीने शेती करून उदरनिर्वाह करत आहे। मात्र त्यांच्या शेतालगत असलेल्या शेतमालक बबनराव पुंडलिकराव देशमुख व जयेश बबनराव देशमुख यांनी वाशिमकर यांच्या शेतातील बोरवेलवर अनधिकृतपणे बळजबरीने ताबा घेतल्याचा आरोप समोर आला आहे। तर इतकेच नव्हे तर संबंधितांनी सविता वाशिमकर यांनाच त्यांच्या शेतातील बोरवेलचे पाणी शेतीसाठी घेण्यापासून अडवण्यात येत आहे। तर याबाबत मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, मात्र अजूनपर्यंत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी यावर कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचं त्या महिलेने सांगितलं। तर बबन देशमुख हा गुंड प्रवृत्तीचा असून सविता व त्यांच्या मुलास धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सविता वाशिमकर या महिलेने माध्यमांसमोर बोलताना केला आहे। माझं नाव सविता तुळशीदास वाशिमकर। माझं शेत कंजऱ्या शेळमध्ये आहे। माझ्या शेतामध्ये मी आज बोर खणली, त्याला पाणी नव्हतं। मग तो म्हणे तुमची बोर जळली तर माझी बोर टाकतो, मला पाणी द्या। बबन पुंडलिक देशमुख, जयेश बबनराव देशमुख यांनी मला पाणी मागितलं, मी यायला पाणी दिलं। त्या पाण्याचा त्याने मला फायदा घेतला, माझं पाणी बंद करून टाकलं। मी लोकांच्या शेतामधून पाणी घेऊन राहिले, माझ्या शेतामध्ये पीक उभं आहे। यायच्या बबन देशमुख मुळे माझा पती गेला। तर असं ना म्हणजे असं युवा काही घेऊ फिरत जाय शेतामध्ये। हा आम्ही वावरात जाण माणूस 4 वर्ष घरातच राहिला, घराबाहेर निघलाच नाही। आखरी त्याचं डोकं हलकं पडलं बिमारीनं। मला सांगा मावशी की तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे? हो, आम्ही 2-3 वेळा तक्रार केली, माग 2 वर्ष आधी तक्रार केली, पण पोलीस घरी काही आलेच नाहीत। आमच्या काहीच कारवाई केली नाही त्यानं। तो पैसे भरत गेला, हे पोलीस लोक पैसे खात गेले, म्हणून ते लोक आमच्या घरापर्यंत आलेच नाही।